जे कधी लपणार नाही, आवाज जो कधी दबणार नाही. न्यूज मराठी 24 घेऊन येत आहे मुद्दा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा, मुद्दा गावाचा. नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे. सध्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या चर्चा रंगू लागली आहेत. कोणाला हद्दवाढ हवी आहे तर कोणाला हद्दवाढ नको आहे. मी आता आहे उजगाव या गावामध्ये. माझ्यासोबत आहेत उजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर चव्हाण. आपण त्यांच्याशी आता याविषयी बातचीत करणार आहोत. सर, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे. आता कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. कोणाला हद्दवाढ हवी आहे तर कोणाला हद्दवाढ नको आहे. आपल्या गावातील काय परिस्थिती आहे? हद्दवाढ विरोधी कृती समितीचे एक प्रमुख म्हणून कोल्हापूर शहराचा हद्दवाढ करत असताना कोल्हापूरचे जवळजवळ गेले 25-30 वर्ष हा तेच प्रश्न रेंगाळलेला आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं महालक्ष्मी तीर्थची आराखडा, पंचगंगा प्रदूषण आणि कोल्हापूरच्या रस्त्यांची झालेली चाळण आणि शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा जो काही फंड आहे तो गेले 20 वर्ष हेच प्रश्न घेऊन हे हद्दवाढ करणार म्हणून जे काही नेते मंडळी बोलतात तेच प्रत्येक इलेक्शनला मुद्दे उपस्थित करतात. त्यांच्या हातून गेले 17-18 वर्ष 20 वर्ष एकही प्रश्न सुटलेला नाही. आता सध्या तरी एक कृती समिती फक्त हद्दवाढ करा म्हणते आणि कोल्हापूरमधल्या जवळजवळ 90% लोकांचं असं मत आहे की आता सध्या आम्हाला पाणी मिळत नाही, कचरा उठत नाही, रस्ता व्यवस्थित नाही आणि जर हद्दवाढ केली तर आमच्यासारखीच फरफट त्यामुळे कोल्हापूर शहरातल्या आणि उपनगरातल्या सर्वसामान्य लोकांना हद्दवाढ अजिबात नको आहे. त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा नको आहे. याचं कारण काय आहे की एक वर्षापूर्वी जवळजवळ 20 गावचे आमचे इलेक्शन झालं. उपनियुक्त सरपंच म्हणून 20 गावचे सरपंच आम्ही एकत्र आलो. त्यावेळेला 20 गावांनी 1 वर्ष झाल्यामुळं हद्दवाढ हे थांबवली पाहिजे आणि त्याच्यानंतर आता सध्या केंद्राचा निधी असेल, राज्याचा निधी असेल किंवा जिल्हा परिषदचा किंवा जे काय घरपाड्याच्या माध्यमातून आम्ही विकास काम करतोय, रस्ते, पाणी, गटर किंवा जे काही शाळा दुरुस्ती असतील किंवा ज्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या लोकांना सुविधा आहे हे सुविधा देण्याचं सक्षम आहे. हे असं अगदी आनंदात आणि सुखात सगळी जनता असताना सुद्धा त्यांची तिकडे हद्दवाढ केली तरी फरफट होणार. त्यामुळे 20 गावच्या सरपंचाने आम्ही परवा मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिलंय, पालकमंत्र्यांना भेटलोय, आपल्या जिल्ह्यातल्या सर्वच नेते मंडळांना भेटायचा प्रयत्न करतोय आणि हद्दवाढ होऊच नये यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय. आणि या आटोकाट प्रयत्न करत असताना अगदी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करायचे अशा पद्धतीने सुद्धा आमचं ठरलंय आणि एकमुखानं 20 गावच्या सर्व सरपंच आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलन आम्ही करतो. तुम्ही हद्दवाढीला विरोध करताय, पण आता सध्याचे जे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफ ते हद्दवाढीशी सहमत आहेत. याविषयी काय सांगा? पालकमंत्री साहेबांना पण आम्ही सांगितलंय, जर तुम्हाला स्मार्ट कोल्हापूर करायचं असेल तर किमान 10 लाख लोकसंख्या लागते आणि 10 लाख लोकसंख्या पाहिजे असेल तर 20 गावून चालत नाही. किमान तुमच्या कागद सुद्धा या हद्दवाढीमध्ये घ्यायला लागते तरच तुमचं ते 10 लाखाचा कोटा पूर्ण होतो असं सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं. त्यामुळं हद्दवाढ कसल्या वर्षी होऊ नये यासाठी सर्व सरपंचांचे आणि ग्रामस्थांचे हातोगाठ प्रयत्न चालू. 1972 पासून म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून शहराची एकदाही हद्दवाढ झालेली नाही. अशातच तुम्ही हद्दवाढीला विरोध करता? हद्दवाढ झालेली नाही म्हणजे आता सध्या जे प्रश्न आहेत ते 1972 पासूनचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवल्यानंतर त्याच्यानंतर एक 5-10 वर्ष त्यांनी सुखास आनंदात सगळं काढावं आणि त्याच्यानंतर हद्दवाढीकडे लक्ष द्यावं. आता हाय ते पहिल्यांदा 72 पासूनचे आतापर्यंत 2023 पर्यंत तेच प्रश्न पहिल्यांदा त्यांनी सोडवले पाहिजेत आग्रक्रमानं आणि सोडवल्यानंतर आम्हाला वाटलं पाहिजे की खरोखर आता आपण हद्दवाढीमध्ये जायला पाहिजे अशी मानसिकता त्यांनी विकास कामाची पहिल्यांदा करावी आणि मग हद्दवाढीसाठी प्रयत्न करावे. तर आपण या ठिकाणी पाहिजे की कोल्हापूर शहराचा विकासासाठी करावा, मग गावाच्या हद्दवाढीचा विचार करावा, अशा प्रकारची भूमिका येथील सरपंचांनी घेतली. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामॅन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर.